लावून धरला आणि पीक विम्याच्या रास्त मागणीसाठी मग त्या तुमच्या मतदारसंघाचे आमदार असतील, आमच्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील, वणीचे आमदार असतील, जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री असतील, या जिल्ह्याचे एक नाही तर 3-3 मंत्री असतील, यांना आम्ही एकच मागणी केली, पीक विम्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा लढा कॉन्स्टंटली सुरू राहील. पण आता झालं असं की त्या नियम, अटी आणि निकष याच्यामध्ये आपण बसत नाहीये. कारण डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, या जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतील, महसूल मंडळ असेल किंवा सॅटेलाइट मॅपिंग असेल, यांनी काहीच काम केलं नाही. त्याच्यामुळं आपला विमा गेला. इथं पैनगंगा आहे, त्याच्या बाजूला नांदेड आहे. दादाने आत्ताच सांगितलं, नांदेडला 813 कोटी मिळाले, यवतमाळच्या वाट्याला फक्त 2.97 कोटी आले, ते तुरीचे आले. मेन आपल्या डिस्ट्रिक्ट मधलं पीक आहे सोयाबीन आणि तूर. या 2 पिकासाठी आमचा कायम लढा असतो. माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण वयानं मोठे आहात, विचारानं मोठे आहात. टेक्निकली घाटंजी बद्दल मला फक्त एवढंच माहिती आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं, सेकंडली सोयाबीनचं उत्पादन होतं. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नामध्ये मी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी छोटं मोठं काम करत असतो. आमचे सहकारी मित्र प्रेम बेट्टी असतील, माननीय महेश पेंदूर असतील, एक फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे प्रश्न जिल्हा पातळीवरती मांडण्याचं काम हा तरुण पत्रकार करतोय, पोरगा करतोय, प्रेम बेट्टी करतायत, आपण सर्वच मायबाप लोक करतात. तुमच्या या जन आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. डिजिटली या आंदोलनाला ब्रॉडकास्ट कसं करता येईल, लोकांपर्यंत कसं नेता येईल, एक स्वतःचा जे फुले शाहू आंबेडकरी छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारी मांडणारा एका पोराचा माझा स्वतःचा एक IT सेल आहे छोटासा. या IT सेलच्या माध्यमातून, म्हणजे जे तथाकथित मोठमोठ्या पक्षाचे IT सेल असतात तेवढी काय आपल्याकडे फॅसिलिटीज नाही, पण कसं आपल्याला हे आंदोलन दादांनी सांगितल्याप्रमाणे राज्य शासन, सेंट्रल लेवलवरती कसं पोहोचवता येईल, आणि या जिल्ह्यामध्ये जेवढे काही प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, ज्यांना लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून निवडून दिलेले आहे, अशा लोकांचं सहकार्य घेऊन मला वाटतं घाटंजीकरांनी एकत्रित येऊन आपल्या पोरांच्या, लेकरांच्या उद्याच्या भविष्यासाठी तटस्थपणे उभं राहिलं पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. बाकी याच्यापेक्षा मी तुम्हाला ज्ञान सांगावं एवढा मोठा मुळात मी नाही आहे. बस एवढी भावना आजच्या या ठिकाणी आपण ऐकून घेतली, त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो. आणि माझं काम तुम्हाला सांगितलं की सोयाबीन असेल, कापूस असेल, या रब्बी मधला गहू असेल, दादा हरभरा असेल किंवा ज्वारी असेल, आता बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी पाऊस कमी येत असतो त्या ठिकाणी उमरखेड असेल, महागाव असेल, आर्मी, घाटंजीचा काही ठिकाणी ज्वारीचं उत्पादन होतं. अशा पिकासाठी लढा देणं आमची नैतिक जबाबदारी आहे. बाकी मी तो ऑलरेडी लँडलेस लेबर आहे, माझ्याकडे जमीन नाही आहे, माझं एज्युकेशन ऍग्रिकल्चर मध्ये झालेलं आहे, त्यामुळे या सेक्टरमध्ये मला इंटरेस्ट आहे. DVP असेल, बिस्वीट 013 असेल, SSP असेल, म्युरेट ऑफ पोटॅश असेल, अशा महत्वाच्या घटकावरती मी बोलू शकतो. शासनाला ह्या गोष्टी मागण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरवू शकतो. जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतील, जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री असतील, जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतील, यांना मी सांगू शकतो की या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे. सध्या मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे DAPचा, युरियाचा. स्टॉक मार्केटमध्ये नाहीये, पेरणी आलेली आहे. 25 मेला केरळमध्ये मान्सून येतोय. आणि काल एक महत्वाचा प्रश्न आम्ही जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, जी बँक जिल्ह्याची महत्वाची बँक असते, जी शहरातल्या, जिल्ह्यातल्या राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी आणि ग्रामीण बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते, त्यांना पण ज्ञानेश्वर टापरे, माझे सहकारी मित्र प्रवीण आडे यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला की बाबा टार्गेट किती आहे? 2400 कोटीचं टार्गेट आहे. आपल्या जिल्ह्याचं पीक कर्ज वितरणाचं टार्गेट आहे 2400 कोटी. आता 16 मे, आजचा 17 मे 2026 पर्यंत फक्त 281 कोटी पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी महत्वाची बँक आहे YDCC, यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. आता या YDCCच्या माध्यमातून कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो, पण ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा फार कमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल. माझं वैयक्तिक एकच म्हणणं आहे, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा सन्मान्य पालकमंत्री असतील किंवा खासदार असतील, आमदार असतील, यांना विनंती की शेतकऱ्यांना कर्ज केलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा लॉस मध्ये गेला नाही पाहिजे, हीच तेच सांगतो.
हीच माझी एक त्यांना मागणी होती. बाकी तुमच्या जन आंदोलनाला या रेल्वे घाटंजीमध्ये आली पाहिजे, या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे दादानी म्हटल्याप्रमाणे. कारण हा अत्यंत समृद्ध असा मतदारसंघ आहे. बिकॉज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे, टिपेश्वर आहे, वाईल्ड लाईफ आहे, टायगर कन्झर्वेशन साठी मोठा टिपेश्वर सारखा प्रोजेक्ट आहे, आणि नद्या पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथची जमीन ही कॉटन लँड आहे, सुपीक जमीन आहे. या ठिकाणी जर रेल्वे सारखी फॅसिलिटी उभी झाली तर ट्रान्सपोर्टेशन वाढेल, कम्युनिकेशन वाढेल, आणि आपला तालुका हा तिकडे राज्यात आणि देशात कुठेतरी कनेक्टेड होईल. त्या अनुषंगानं, उद्याच्या भविष्याच्या अनुषंगानं रेल्वेच्या जन आंदोलनाला एक शेतकरी चळवळीचा छोटासा सक्रिय कार्यकर्ता, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी, माझे सहकारी माननीय प्रवीण आडे, आमचे मोठे बंधू माननीय सचिन मनवर, आमचे मोठे बंधू माननीय कृष्णापू फुसनाके, या सर्वांचं सहकार्य तुम्हाला आहे ही ग्वाही या ठिकाणी देतो. थांबतो. धन्यवाद.